नमस्कार. आजच्या या विशेष सत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अशा राजाची गोष्ट पाहणार आहोत जो खऱ्या अर्थाने लीडर होता. आज आपण आद्य कृषकः पृथुवैन्यः म्हणजेच पृथ्वीवरचा पहिला शेतकरी राजा पृथू याच्या कथेचं विश्लेषण करणार आहोत. ही केवळ एखादी जुनी ऐतिहासिक कथा नाहीये बरं का. निस्वार्थ जनसेवा आणि आदर्श नेतृत्व यांचं हे एक अतिशय उत्तम आणि जिवंत उदाहरण आहे. एका खऱ्या नेत्याने आपल्या प्रजेसाठी नेमकं कसं असावं याचा हा एक अप्रतिम केस स्टडी आहे. आजची आपली ही चर्चा एका अत्यंत रंजक पद्धतीने होणार आहे. जणू काही एक शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला हा संवाद आहे असं आपण मानूया. प्राचीन शासन व्यवस्था समजून घेण्यासाठी आपण थेट मूळ संस्कृत श्लोक वाचू आणि लगेचच त्याचं सोपं मराठी भाषांतरही पाहू. यातून आपल्याला एका जिज्ञासू विद्यार्थ्यासारखे प्रश्न पडतील आणि शिक्षकाच्या भूमिकेतून त्यांची उत्तरेही मिळतील. म्हणजे नुसती भाषा नाही तर त्यामागचा सखोल अर्थही आपल्याला उलगडेल. तर आज आपण काय काय पाहणार आहोत. पहिला सम्राट, त्याची स्तुतीला दिलेली नकारघंटा, प्रजेची दुर्दशा, राजाचं धनुष्याकडून नांगराकडे झालेलं परिवर्तन, शेतीतल्या नवकल्पना आणि शेवटी एक आदर्श जनसेवक म्हणून त्याची ओळख. चला लगेच सुरुवात करूया विभाग 1 पासून. पहिला अभिषेक्त सम्राट आणि पोकळ स्तुतीला नकार. कथेची सुरुवात होते ती राजा पृथूच्या भव्य राज्याभिषेकाच्या प्रसंगाने. प्रयाग क्षेत्रात हा ऐतिहासिक सोहळा अगदी थाटामाटात पार पडतोय. आता हा मूळ संस्कृत श्लोक लक्षपूर्वक ऐका. भूपालः पृथुवैन्यः नामधरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राट प्रयागक्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत्. राज्याभिषेकसमये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुमुत्सुकाः. तदा पृथुः आज्ञापयत् तिष्ठन्तु चारणाः यावत् मम सद्गुणाः न प्रकटीभवन्ति तावदहं न स्तुतव्यः. स्तवनं तु ईश्वरस्यैव भवेत्. स्तुतिगायकाः पृथुनृपस्य एतादृशी निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. आता याचा मराठी अर्थ किती सुंदर आहे बघा. राजा पृथुवैन्य हा पृथ्वीवरचा पहिला राज्याभिषेक झालेला सम्राट. प्रयाग क्षेत्रात त्याची राजधानी होती. साहजिकच राज्याभिषेकाच्या वेळी स्तुतीपाठक राजाची स्तुती गाण्यासाठी एकदम उत्सुक होते. पण पृथूने त्यांना चक्क थांबवलं आणि स्पष्ट आज्ञा दिली की हे स्तुतीपाठकांनो थांबा. जोपर्यंत माझे चांगले गुण माझ्या प्रत्यक्ष कृतीतून प्रकट होत नाहीत तोपर्यंत माझी स्तुती केली जाऊ नये. खरी स्तुती तर केवळ ईश्वराचीच व्हायला हवी. राजाची ही निस्पृह वृत्ती पाहून स्तुतीगायक खूप प्रसन्न झाले. आता एक विद्यार्थी म्हणून विचार केला तर कोणीही आश्चर्यचकित होईल. म्हणजे स्वतःच्या आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या दिवशी हा सम्राट स्वतःची स्तुती नाकारतोय. हे खरोखरच अविश्वसनीय आहे, नाही का? चेहऱ्यावर कसलाही मोह नसलेला आणि अत्यंत शांत भाव असलेला हा निष्पृह राजा आपल्याला खूप काही शिकवून जातो. मग इथे एक अत्यंत महत्त्वाचा आणि साहजिक प्रश्न पडतो. नुकताच राज्याभिषेक झालेला, ज्याच्याकडे अमर्याद सत्ता आहे असा सम्राट पारंपरिक स्तुतीला आणि खुशामतीला का बरं नकार देत असेल? याचं मुख्य कारण म्हणजे राजा पृथू पोकळ शब्दांपेक्षा कृतीला जास्त महत्त्व देतो. तो ठामपणे मानतो की परिपूर्ण स्तुती ही केवळ देवाचीच असावी. ही जी सखोल नम्रता आहे ना, तीच त्याच्या महान जनसेवक बनण्याच्या प्रवासातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. एक नेता म्हणून त्याचा पाया किती भक्कम आहे हेच यातून सिद्ध होतं. चला पुढे वळूया विभाग 2 कडे. प्रजेची दुर्दशा अनुभवणे. राज्याभिषेकानंतर या नव्या राजासमोर कोणती भीषण परिस्थिती उभी राहते ते या दुसऱ्या परिच्छेदात आपण पाहणार आहोत. संस्कृत श्लोक असा आहे. एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम् अकरोत्. भ्रमणसमये तेन दृष्टं यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताः च. ता प्रजाः पशुवत् जीवन्ति, निकृष्टान्नं खादन्ति. तद्दृष्ट्वा राजा चिंताकुलः जातः. तदा पुरोहितो अवदत्, हे राजन्, धनधान्यादि सर्व वस्तु जातं वस्तुतः वसुंधरायाः उदर एव वर्तते, वस्तूनि प्राप्तुं यतस्व. मराठीत ह्या परिस्थितीची भीषणता अगदी स्पष्ट होते. एकदा राजा पृथूने राज्यात फेरफटका मारला. फिरताना त्याने काय पाहिलं तर त्याची प्रजा उपासमारीले अत्यंत क्रूश आणि अशक्त झाली होती. लोक अक्षरशः पशूंसारखं हलाखीचं जीवन जगत होते आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं अन्न खात होते. हे हृदयद्रावक दृश्य पाहून राजा प्रचंड चिंताक्रांत झाला. तेव्हा त्याचे पुरोहित त्याला म्हणाले, हे राजा, धनधान्यादी सर्व वस्तू खरोखर पृथ्वीच्या पोटातच दडलेल्या आहेत. त्या मिळवण्यासाठी तू आता प्रयत्न कर.
इथे पुन्हा आपल्यातल्या विद्यार्थ्याला कुतूहल वाटतं. प्रजेला असं उपाशी पाहून राजाची जी अस्वस्थता होती ती या कथेचा एवढा महत्वाचा टर्निंग पॉइंट का मांडली जाते? यातून त्याच्या नेतृत्वाबद्दल काय समजतं? कारण खऱ्या जनसेवेची सुरुवातच वास्तवाचा सामना करण्यापासून होते. राजा पृथू केवळ राजवाड्यात आरामात बसून राज्य करत नाहीये, तो प्रत्यक्ष जमिनीवर उतरून लोकांमध्ये जातोय. लोकांचं दुःख बघून त्याला जी सखोल वैयक्तिक सहानुभूती वाटते तीच त्याला कृती करायला भाग पाडते. केवळ पारंपरिक सत्ता आणि अधिकार असून उपयोग नाही, तर प्रत्यक्ष काम करावं लागेल ही स्पष्ट जाणीव त्याला इथे होते. आणि इथूनच सुरू होतो विभाग 3, परिवर्तन, धनुष्य ते नांगर. हा या कथेचा खऱ्या अर्थाने क्लायमॅक्स आहे. राजाच्या दृष्टिकोनात एक प्रचंड मोठा आणि ऐतिहासिक बदल इथे घडतो. हा अतिशय शक्तिशाली संस्कृत उतारा ऐका. तदा पृथुभूपालेन तदर्थं धनुः सज्जीकृतं तदा भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटीभूता अभवत्. अवदच्च हे राजेंद्र, तव पिता दुःशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं नाकरोत्. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्ना भविष्यामि. अतः धनुः त्यज. खनित्राणि हलान् कुद्धालकान् लवित्राणि च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु. आता पृथ्वीमातेचा हा उपदेश मराठीत समजून घेऊया. प्रजेसाठी राजाने जेव्हा बळाचा वापर करायला धनुष्य सज्ज केलं तेव्हा चक्क पृथ्वी स्त्रीरूप धारण करून त्याच्यासमोर प्रकट झाली. आणि ती काय म्हणाली? तुझे वडील वेनराज एक वाईट शासक होते, पण तू मात्र प्रजाहितदक्ष आहेस. जर तू प्रयत्नाने शेतीकाम करशील तरच मी प्रसन्न होईन. म्हणून ते धनुष्य टाकून दे आणि खणण्याची साधने, नांगर, कुदळी आणि वेळे हातात घेऊन प्रजेसोबत प्रत्यक्ष शेतीचं काम कर. हा राजाला दिलेला एकदम थेट आदेशच होता. इथे साहजिकच एक सुंदर प्रश्न निर्माण होतो. एका क्षेत्रीय आणि योद्धा राजाचं सर्वात महत्वाचं अस्त्र म्हणजे त्याचं धनुष्य. मग पृथ्वीमातेने त्याला तेच अस्त्र टाकून द्यायला का सांगितलं असेल? या मागील रूप खरोखरच अप्रतिम आहे. बघा, धनुष्य हे बळ, हिंसा आणि संघर्षाचं प्रतीक आहे, ज्याने कोणाचंही पोट भरत नाही. पण दुसरीकडे नांगर हे पोषण, नवनिर्मिती आणि संयमाचं प्रतीक आहे. एका योद्धा राजाचं खऱ्या जनसेवकात रूपांतर होण्याचा हा तो जादुई क्षण आहे. खऱ्या नेतृत्वासाठी प्रजेच्या वर बसून हुकूम सोडण्यापेक्षा त्यांच्या खांद्याला खांदा लावून मातीत काम करणं गरजेचं असतं. हाच तो मोठा धडा. आणि म्हणूनच आपण आलो आहोत विभाग 4 वर, शेतीतील प्रशासकीय नवकल्पना आणि विकास. एका आदर्श नेत्याने केवळ विचार करून चालत नाही, तर ते प्रत्यक्ष कृतीत आणि प्रशासकीय सुधारणांमध्ये कसे उतरायचे हे या शेवटच्या परिच्छेदात सांगितलंय. भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवेन्यः नदीनां मार्गम् अवरुध्य कृषिकार्यार्थं जलस्य उपयोगम् अकरोत्. वृष्टिजलसञ्चयं कृत्वा जलव्यवस्थापनम् अकरोत्. भूमिम् उर्वरतमां कर्तुं प्रायतत. एषः कल्याणकारी नृपः पृथिव्यां प्रशासने अग्रणी जनसेवाव्रती च अभवत्. यातल्या प्रशासकीय सुधारणा खूप बारकाईने पाहण्यासारख्यात. पृथ्वीमातेचा उपदेश मनात ठेवून पृथुवैन्याने नद्यांचा मार्ग अडवून शेतीसाठी पाण्याचा उपयोग केला. त्याने पावसाचं पाणी साठवून जलव्यवस्थापन केलं. हा शब्द इथे फार महत्वाचा आहे. जमीन सुपीक करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम? पावसानंतर बियांमधून अंकुर फुटले. मुबलक धान्य मिळाल्यामुळे सर्व प्रजाजन अगदी समाधानी झाले. असा हा कल्याणकारी राजा पृथ्वीवरील प्रशासनात अग्रणी आणि जनसेवेचं व्रत घेणारा ठरला. राजा पृथूने राबवलेल्या या प्रशासकीय सुधारणांचे टप्पे एकदा पहा. नद्यांचा मार्ग अडवणं, पावसाचं पाणी साठवणं, म्हणजे आधुनिक भाषेत सांगायचं तर वॉटर मॅनेजमेंट करणं, उत्तम बियाण्यांची निवड करणं आणि प्रजेसोबत मिळून सामूहिक शेती करणं. म्हणजे त्याने केवळ नांगर चालवला नाही, तर एका उत्तम इंजिनियर आणि प्रशासकासारखं काम केलं. सगळं कसं एकदम नियोजनबद्ध. आणि म्हणूनच आपण जर बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं की राजाच्या या प्रत्यक्ष आणि निष्ठेपूर्ण कामामुळेच जो समाज कालपर्यंत उपाशी आणि दुर्दैवी होता, तो आज एका समृद्ध आणि भरभराटीला आलेल्या समाजात रूपांतरित झालाय. हे सगळं शक्य झालं ते केवळ एका राजाच्या दूरदृष्टी आणि अथक कष्टांमुळे.